अरण्यातले रात्र आणि दिवस. लेखिका लायला. पुण्यनगरी या दैनिकातील अनसिने या कॉलम खालील हा लेख मिलिंद राहटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आपणापर्यंत पोहोचवत आहे. लेखाचं शीर्षक आहे अरण्यातले रात्र आणि दिवस. सत्यजित रे यांचा जन्म मे महिन्यातला, त्यामुळे या महिन्यात मी रे यांच्या 2 सिनेमांबद्दल लिहिणार आहे. रे यांना फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील महान आणि सर्वात प्रभावशाली लेखक व दिग्दर्शकांपैकी एक मानलं जातं. आज मी लिहिते त्यांच्या अरण्येर दिनरात्री म्हणजेच अरण्यातील रात्री आणि दिवस या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट रे यांच्या कारकिर्दीतल्या सगळ्यात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. का तर सूक्ष्म तपशिलानं समृद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या चपखल असा काळाच्या पुढे असणारा हा सिनेमा भारतीय शहरी तरुणांचा एक भव्य अभ्यास आहे. असे तरुण की जे शहरी गोंगाटाला कंटाळून बिहारच्या अरण्यात आलेत आणि त्या चौघांच्या बाबतीत घडणारी अरण्यातली प्रत्येक घटना त्यांना एक माणूस म्हणून आमूलाग्र बदलून टाकते. हे 4ही मित्र सुशिक्षित आहेत, समाजाच्या विविध स्तरांतून आलेले आहेत, परंतु शहरी जीवनाच्या रोजच्या त्रासातून सुटण्याची इच्छा त्यांना एकत्रितपणे जंगलातल्या आदिवासी भूमीत भटकायला भाग पाडते. असीम हा ग्रुपचा नेता आहे. ज्या कारमधून हे 4 मित्र प्रवास करतायत त्या कारचा तो मालक आहे. त्याची चांगली नोकरी आहे, त्याला मुलींची कंपनी आवडते आणि तरीही त्यांना समजून घेण्यात तो काहीसा अजाण आहे. संजय हा एक कामगार आहे, पण त्याला साहित्यात स्वतःला झोकून द्यायचं आहे. स्पष्ट वक्ता आणि सरळ मनाचा क्रिकेटर असलेला हरी, त्याला ज्या मुलीनं धूळ चारली आहे तिला विसरायचं आहे आणि म्हणून तो अरण्यात आलाय. आणि शेखरबद्दल सांगायचं तर हा विनोद करणारा आणि नोकरी नसलेला इसम आहे. जेव्हा त्याचे मित्र दारूच्या नशेत असतात आणि त्यांची विफलता व्यक्त करतात तेव्हा तो शांत राहतो, दारू पित नाही. त्यांनी या अरण्याबद्दलच्या आख्यायिका वाचलेल्या आहेत. मोकळ्या, साध्या आणि सुंदर आदिवासी स्त्रियांना भेटण्यासाठी ते सगळे उत्सुक आहेत. मुख्य करून शहरापासून लांब येऊन नागरी सभ्यतेचे नियम ठरवून मोडीत काढण्याचा त्यांचा अट्टहास आहे. कुठलंही हॉटेल बुकिंग न करता आलेले हे मित्र एका चौकीदाराला लाच देऊन बळजबरीनं वनविश्रामगृहात मुक्काम करतात. हा मुक्काम त्यांच्या शहराच्या जीवनापासून आणि संस्कृतीपासून असणाऱ्या अंतराचं प्रतीक आहे. दाढी करावी की नाही याबद्दल देखील त्यांना प्रश्न पडतो, इतके ते सामाजिक बंधनांना कंटाळले आहेत. परंतु दाढी न करण्याचा निर्णय चुकल्याचं त्यांना उमगतं जेव्हा त्यांची गाठ अपर्णा नावाच्या सुंदर मुलीशी पडते. ही मुलगी आपल्या जया नावाच्या मेहुणीबरोबर या जंगलात फिरत असते. अपर्णाचा रोल या सिनेमामध्ये शर्मिला टागोरनी केलेला आहे. तर अपर्णा आपल्या वडिलांसोबत जंगलात फिरायला आलेली असते आणि आपल्या कुटुंबाची ओळख ती या चौघांना करून देते. एकाकी जंगलात सापडलेले हे 2 शहरी गट एकमेकांना पाहून काहीसे सुखावतात. असीम हा मोहक आणि गूढ अशा अपर्णाकडे आकर्षित होतो, परंतु तिची विनोदबुद्धी, चतुरता यांच्याशी तो जुळवून घेण्यास असमर्थ आहे. तो अपर्णाबरोबर त्यांच्या जंगलातल्या बंगल्यातली खोली बघण्यास जातो तेव्हा तिच्या खोलीत मोझार्ट आणि बिथोवन या पाश्चात्य संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्याला दिसतात. त्यावरून तिच्या बाह्य सुंदरतेबरोबरच तिच्या मनातली खोली देखील असीमला थक्क करून जाते. दोघांमधले संवाद हे म्हणायला गेलं तर रोमॅन्टिक, मात्र खरं बघायला गेलं तर सिव्हिलायझेशनवर भाष्य करणारे आहेत. रे त्यांच्या चित्रपटांमधील आंतरिक मानवतावादासाठी ओळखले जातात आणि हा चित्रपट विशेषतः माणूस, निसर्ग आणि माणसाच्या नैसर्गिक स्वभावाचा सुंदर अभ्यास सादर करतो. त्या रात्री हे 4 मित्र देशी दारूच्या गुत्त्यावर दारू पिण्यासाठी जातात. त्यांना त्या रात्री गाढ झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी अपर्णाच्या घरी नाश्त्यासाठी जायला त्यांना उशीर होतो.
मात्र सकाळी नाश्त्याचा डब्बा त्यांना त्यांच्या घराबाहेर ठेवलेला दिसतो आणि शरमेनं तो संपवून तो परत करण्यासाठी ते पुन्हा अपर्णाकडे जातात. दरम्यान त्या जंगलाचे फॉरेस्ट ऑफिसर वनविश्रामगृहाला भेट देतात आणि त्या चौघांना कुठल्याही परवानगीशिवाय वनविश्रामगृहात राहताना पकडतात. चौघे पुरुष हतबल होतात. मात्र अपर्णा ही स्थिती अतिशय संयमानं आणि चतुरपणाने हाताळते. फॉरेस्ट ऑफिसरशी असलेल्या ओळखीचा फायदा करून घेऊन गोड बोलत ती या समस्येचं निराकरण करते. ते चौघे, अपर्णा, जया असे सगळे मिळून जंगलात वेळ घालवण्यासाठी खेळ खेळतात. खेळात शेवटी फक्त असीम आणि अपर्णा उरतात आणि फॉरेस्ट ऑफिसरसमोर आधीच पुरुषार्थ दुखावलेल्या असीमला आणखीन दुखवायची तिची इच्छा नसल्यानं अपर्णा स्वतःहून त्या खेळात हरते. या सिनेमातल्या पात्रांमध्ये काही न बोलता देखील एक सततचं संभाषण चालू आहे. डोळ्यातून बोलणाऱ्या या पात्रांमधला तणाव गावातील एका जत्रेत शिगेला पोहोचतो, जिथे 4 मित्र आपापल्या मार्गाने जातात. शेखर असीमकडून घेतलेले पैसे घेऊन जुगार खेळायला जातो. हरी हा दुली या आदिवासी स्त्रीला, जिच्याशी त्याची आधीच भेट झालेली असते आणि तिच्याकडे तो आकर्षित झालेला असतो, तर दुलीला जंगलात घेऊन जातो आणि त्याची कामना पूर्ण करतो. अपर्णा तिच्या वरवर पाहता कठोर, संयमित आणि प्रगल्भ असणाऱ्या बाह्यांगांची विसंगत अशी तिच्या अंतरंगातील खरी असुरक्षित बाजू उघड करते, तेव्हा असीमला स्वतःची लाज वाटते. अरण्येर दिनरात्री म्हणजे फक्त 4 पुरुषांवर आधारित चित्रपट आहे असं म्हणणं अत्यंत चुकीचं होईल. जर जया म्हणजे अपर्णाची मेहुणी या व्यक्तिरेखेचा विचार केला की जिच्या नवऱ्यानं अयशस्वी विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या केली आहे, तर चित्रपटाचा गाभा समजायला मदत होईल. चित्रपटातील सर्वात दुःखद दृश्यांपैकी एकामध्ये तरुण विधवा जया देखण्या संजयशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, परंतु जेव्हा संजय संकोचतो तेव्हा ती हसून विचारते, तू इतका का घाबरलायस? तुझ्याकडे पाहून तू भूत पाहिल्यासारखं वाटतंय. पण बरोबर विधवा स्त्रीला दुसरं काय म्हणाल तुम्ही? स्त्री असण्याच्या नैसर्गिक अवस्थेचा विचार करताना रे समाजातील ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा उघड करतात. चित्रपटात पेरलेला विनोद हा तर आणखीनच वेगळा विषय आहे. दाढी न करता जंगलात उघड्यावर आंघोळीला बसलेल्या मित्रांना जेव्हा अपर्णा आणि जया पहिल्यांदा भेटतात, तेव्हा त्यांची उडणारी तारांबळ आपल्याला खो खो हसवते. ट्रिपसाठी नोकरी सोडून आलेला मस्तमौला शेखर प्रत्येक वाक्याला आपल्याला हसवतो. जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देऊन जातो. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा ते चौघे जंगल सोडून शहरात त्यांच्या दैनंदिन जीवनात परत जातात, तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकाला जाणवतं की अरण्यातल्या रात्री आणि दिवसांनी त्यांना आरसा दाखवलाय आणि आपला खरा किंवा बदललेला चेहरा प्रत्येक जण पहिल्यांदाच पाहत आहे, जरी त्यांच्यापैकी कोणीही इतरांना ते सांगण्याचं धाडस करत नाही. सिनेमाच्या शेवटी नक्की काय होतं? अपर्णा असीमबरोबर शहरात परत जाते का? यासाठी सिनेमाच बघायला हवा. हो, सिनेमा यूट्यूबवर उपलब्ध आहे, जरूर पहा. या अतिशय भावपूर्ण लेखाच्या लेखिका आहेत लायला. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9987925219. हा लेख पुण्यनगरी या दैनिकात अनसिने या नावाच्या कॉलमखाली प्रसिद्ध झालेला आहे. लायला यांचा लेख आणि माझं सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या आयुधांचा वापर करून आपली पसंती आमच्यापर्यंत अवश्य पोचवा. आपण जर बेल आयकॉन दाबलं, अर्थात बेल बटन दाबलं, तर माझ्या या चॅनेलवरील व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अग्रक्रमाने पोहोचेल याची खात्री बाळगा. धन्यवाद.